नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण आज अशा एका परीक्षेबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत की जी परीक्षा ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थ्यांना द्यायची असते। त्या परीक्षेबद्दलची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये ही परीक्षा कधी असते, त्याची तयारी कशा पद्धतीने करायचं, त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं किंवा ती परीक्षा दिल्यानंतर आपल्याला त्या परीक्षेचा काय फायदा होतो याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो या आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या परीक्षेबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल। आणि मित्रांनो, माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की गेट परीक्षा काय आहे, गेट कशासाठी दिली जाते, या परीक्षेचा फायदा काय आहे आणि ही परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने फायदा मिळतो याबाबतची माहिती पाहिजे आहे। तर गेट म्हणजे काय, ग्रॅज्युएशन ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग। इथं गेटचा अर्थ लक्षात घ्या की गेट कशाला म्हणायचं, ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग, त्यालाच काय म्हटलं जातं, गेट असं म्हटलं जातं। आता ही परीक्षा कशासाठी घेतली जाते, ज्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगमध्ये असेल, IT मध्ये असेल किंवा सिव्हिलमध्ये असू द्या किंवा विज्ञान शाखेतील कोणतीही बॅचलर डिग्री ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठीची ही गेट एक्झाम असते। आलं का लक्षात? गेट एक्झाम कोण देऊ शकतं, की ज्यांनी मी आत्ता सांगितलेल्या फील्डमध्ये डिग्री कंप्लीट केलेली आहे किंवा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा असते। आता ह्या परीक्षेमध्ये आपल्याला पात्रता काय दिलेली आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे इथं। त्याच्यामध्ये आपल्याला ही जी काय परीक्षा आहे ही परीक्षा कोण घेतं, तर ही परीक्षा IIS म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर यांच्याकडून ही परीक्षा जी आहे ती परीक्षा घेतली जाते। आता तुमच्या लक्षात आलं का ही परीक्षा कोणासाठी आहे आणि कोण घेतं ही परीक्षा? इथं तुम्हाला दिलेलं आहे अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर किंवा विज्ञान शाखेतील बॅचलर डिग्री घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठीची ही परीक्षा आहे। आणि ही परीक्षा कोण घेतं, IITS आणि IIS ह्या दोन ज्या संस्था आहेत ह्या संस्था घेतात। ही परीक्षा जी आहे ती एक भारतातील राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे। आलं का लक्षात? ही परीक्षा कशी आहे, तर भारतातील राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा आहे। आता आपल्याला पाहायचं आहे की याच्यासाठी वयोमर्यादा काय असतात, ही परीक्षा कोण देऊ शकतं, तर याच्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही। लक्षात घ्या, ही परीक्षा जी आहे किंवा गेटची जी एक्झाम आहे ती कोणीही देऊ शकतं, याच्यासाठी कोणतीही वयाची अट नाही। तर आता परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे, तर MCQज असतं, म्हणजेच तुम्हाला इथं ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात। आणि त्याच्यामध्ये ही परीक्षा किती मार्काची होते मग, तर ही परीक्षा 100 मार्काची होते आणि याच्यामध्ये तुम्हाला 3 तासाचा कालावधी असतो। आलं का लक्षात? ही परीक्षा 100 मार्काची होते आणि 3 तासाचा कालावधी असतो। याच्यामध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, तुमच्या चुकीच्या प्रश्नाला मार्क तिथं कट केला जातो, हे तर लक्षात घ्यायचं आहे। चला आता पुढे बघायचं आहे याच्यामध्ये विषय कोणते असतात मग, ही तर सर्वांसाठी कॉमन परीक्षा आहे। याच्यामध्ये एकंदरीत 29 विषय असतात, त्याच्यामधील कोणताही एक विषय निवडायचा असतो, ज्याच्यामधून तुम्ही डिग्री घेतलेली आहे तो विषय निवडून काय करायचे असते, तुम्हाला तिथं परीक्षा द्यायची असते। आलं का लक्षात? जो उमेदवार किंवा जो विद्यार्थी त्या परीक्षा देणार आहे त्यानं डिग्री जी आहे ती डिग्री ज्या क्षेत्रातून घेतलेली आहे तो विषय निवडून काय करू शकतो, ती परीक्षा देऊ शकतो। आता इथं परीक्षेचा विषय निवडायचं समजलं तुम्हाला। आता याची अर्ज प्रक्रिया कशी असते बघा, ही अतिशय टफ परीक्षा आहे, पूर्ण भारतभर ही परीक्षा घेतली जाते आणि ह्याचे जे अर्ज आहेत हे अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। आलं का लक्षात? या परीक्षेचे अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत। आणि याच्यासाठी मग महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत, अर्ज आपण कधी करू शकतो, तर याचे जे अर्ज आहेत ऑनलाईन अर्ज बघा ऑगस्टमध्ये सुरू होतात। जी गेट परीक्षा आहे या गेट परीक्षेचे अर्ज
ऑगस्टमध्ये सुरू होतात आणि परीक्षा कधी होते मग, तर साधारणतः ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये होते आणि याचा निकाल जो आहे तो अतिशय टफ लागत असतो मित्रांनो, हे इथं लक्षात घ्या. अतिशय टफ परीक्षा आहे. या परीक्षेचा फायदा काय असणार आहे आपण पुढे बघणारच आहोत. तुम्ही खाली वाचत जाऊ नका, मी जी गोष्ट सांगत आहे त्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला या गेट परीक्षेबाबतची सविस्तर माहिती समजणार आहे. आता ही गेट परीक्षा मी जेवढ्या फील्ड सांगितल्या तेवढ्याच फील्डमध्ये दिली जाते. ज्यांनी BA BCom केलेला आहे असे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाहीत. बघा लक्षात घ्या, ही परीक्षा फक्त इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, IT च्या विद्यार्थ्यांसाठी आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. ज्यांनी BA BCom केलेला आहे ते विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकत नाहीत. आता याच्यात तुम्हाला महत्त्वाच्या तारखा समजला का? या परीक्षेचा अभ्यास मित्रांनो कमीत कमी 2-1 वर्ष अभ्यास करावा लागतो तरच ही परीक्षा क्रॅक होते. अतिशय टफ अशी ही परीक्षा आहे. आता याचा फायदा काय आहेत मग, तुम्हाला महत्त्वाच्या तारखा समजल्या, त्याचा निकाल किती लागतोय समजला. तर आता बघा IITS, NITS किंवा IIS यासारख्या ज्या काही भारतातल्या प्रमुख संस्था आहेत या संस्थांमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळतं. ते ॲडमिशन कशासाठी, तर पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी, MTech असेल किंवा MSc असेल हे करण्यासाठी तुम्हाला तिथं काय होतं, ॲडमिशन मिळत असतं. याच्यामधून तुम्हाला स्कॉलरशिप ही मिळत असते मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा इथं सरकारी ज्या काही नोकऱ्या आहेत, ज्या काय ONGC असेल, IOCL असेल किंवा BEL असेल, या ज्या काही सरकारी कंपन्या आहेत, या कंपन्यामध्येही ही जी काही गेटची एक्झाम आहे ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुमचा जो स्कोअर येतो त्या स्कोअरवरून तुम्हाला काय होतं, तर या ठिकाणी नोकरीच्या संधीही प्राप्त होतात. ONGC, IOCL, BEL सारख्या ठिकाणी. त्याचबरोबर जर परदेशी विद्यापीठांमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर हा जो काय स्कोअर आहे परीक्षेमधील त्या स्कोअरवरून तुम्हाला परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेशही घेता येतो. अतिशय महत्त्वाची ही गेट एक्झाम आहे मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेबाबत माहिती नव्हती अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला आपली आजची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.